माय चॅनल श्रेया बास. कसे आहात सगळे? सकाळी सकाळी फ्रेश किती छान वाटते. ओके, सो मी आज प्लॅन केला आहे की मी आलू पराठे करते आणि त्याच्यासोबत चटणी तर हवीच. चटणी आणि ठेचा म्हणजे इट्स लाईक टू डू इज फॉर आलू पराठे. आणि माझं अगदी फेवरेट आहे. सो आणि अजिंक्यला पण फार आवडतात माझ्या हाताचे. सो मी तुम्हाला दाखवते की मी कसं करणार आहे. सो आजचं माझं प्लॅन आहे आलू पराठे करायचा. टोमॅटोची चटणी आज करणार आहे, ती वेगळ्या पद्धतीची करणार आहे. म्हणजे जे मी पालक पराठ्यामध्ये चटणी केलेली, तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेल पालक पराठ्याचा. सो त्याच्या जी मी चटणी केलेली ती फाईनली चॉप केलेली आहे टोमॅटोजला. पण ह्याच्यात मी टोमॅटोजची प्युरी केली आहे. सो ही वेगळी आणि ह्याच्यामध्ये थोडी लवंगाची फोडणी, म्हणजे कांदा घालतो आपण पण लवंगाची फोडणी असं करून मी त्याची आज चटणी करणार आहे. सो इट इज ऑफ डिफरंट. म्हणजे नाही मी सेम खायला असा बोर होता ना, सो तेव्हा मी चॉप केलेला. आता मी प्युरी करते आहे. ही टोमॅटो प्युरी आहे, ह्याला मी आत घालणार. हे बघा किती सुंदर दिसतं, लाल रंग किती छान आलाय. कांद्याची पहिले कांदा भाजून घेतला आणि मग थोडीशी लसणीचं पण फोडणी टाकलं आणि मग त्याच्यानंतर सगळं टोमॅटो प्युरी टाकली आणि बघा किती सुंदर दिसतं. आणि 2 मिरी आणि लवंग घाला म्हणजे छान टेस्ट येईल. आणि आता जसं आपल्याला माहिती आहे टोमॅटो जरा आंबट असतो राईट, तर मी ना हे गूळ टाकते आहे. गुळचे 2 पीसेस मी टाकते आहे, म्हणजे थोडासा ना तर म्हणजे ते आंबटपणा जाईल. आता ह्याला जराशी वाफ यायला आपण झाकून ठेवून देऊया. आता आपण झाकून ठेवून दिली आहे चटणी. आता ह्याच्यानंतर जेव्हा आपण त्याला उघडू, आता 5 to 10 मिनिट्स म्हणजे टोमॅटो झालेले असतील, शिजलेले असतील आणि त्याचा आंबटपणा गेलेला असेल आणि त्याच्यावर जेव्हा असं तेल तरंगत असेल त्या म्हणजे त्याचं झालं प्रॉपर आणि म्हणजे भाजी बनली. नेक्स्ट मी करते ठेचा. तर तुम्ही बघू शकता की मिक्सीच्या पॉटमध्ये मी कोथिंबीर, मिरची आणि लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं आपण जिरं टाकूया, थोडंसं अगदी. ओके, हे झालं जिरं आणि ह्याच्यामध्ये मीठ, चवीसाठी आपण मीठ टाकतो. ह्याला आपण मिक्सी करून घेऊया आणि झाला आपला ठेचा. चटणी झाली आहे, तेल सुटायला लागलं. मी आता एक अजून पदार्थ करते आहे, तो मी सांगणार नाही, तो मी पहिल्यांदाच ट्राय करते आहे. सो आणि अजिंक्यसाठी पण सरप्राईज आहे. सो आता मी तुम्हाला ते दाखवणारे प्रोसिजर. मी तूप गरम करून घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी क्रश्ड सगळे आपले ड्रायफ्रूट्स घालते आहे. हे मी असं भाजून घेणार आहे मस्तपैकी. हे आता मी तूप घेऊन घेतलं आहे. आता ह्या तुपात मी बघा ग्रेटेड कॅरेट घातलं आणि जर ह्याला 5 to 7 मिनिट्स आपण भाजू देऊया, म्हणजे कसं सगळं तूप गाजरला लागलं जाईल आणि वास खूप छान येतो आहे गाजरांचा. आय नो हे आता बघून फार एव्हिडेंट झालं असेल की मी गाजरचा हलवाच करते आहे. सो कोणी गेस केला असेल विथ द ड्रायफ्रूट, सो ग्रेट. आता ह्याच्यात मी विदाऊट मावा ट्राय करते यावेळेस गाजर हलवा. सो मी ह्याच्यात दूध घालणार आहे. किलो मी गाजर घेतलेले. सो याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध घातलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मी असं सेट केलं आहे. आता ह्याच्यावर आपण झाकून घेऊया. सो ॲटलीस्ट 5 to 10 मिनिट्स मी त्याला छान शिजू देणार आहे आणि ज्यापर्यंत दूध कमी नाही होत त्याला चाळून घ्यायचं. हे बघा तसं थोडंसं दिसतंय ना, पाणी अजून दिसतंय. हे आपण सगळं इव्हॅपोरेट होऊ देऊया आणि मग त्याच्यानंतर आपण साखर आणि ऑइल ॲड करूया. मस्त नरम झालं आहे गाजर, सुंदर वाटतंय ते. मी आता 1 कप साखर घालणार आहे गोडवा यायला. आता हे बघा मी अंदाजेच टाकणार आहे. 1 चमचा घेतला आहे. सो एवढं आणि थोडं अजून बघूया आणि मग टेस्टच्या अकॉर्डिंग आपण अजून पण घालू शकतो, त्यात काही नाही आहे. आता वेलची पावडर घालून मी असं सेट करून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की अख्खं पाणी गेलं आहे, अगदी थोडं उरलं आहे. सो मी एक वाफ काढून घेते ताकी वेलची पावडर आहे ना ह्याच्यात छान असं त्याच्यात छान असं स्मेल स्प्रेड हो अख्खं हलव्यात. सो आता 2-3 मिनटं झाली आहे शिजवून, तर मी आता काढून घेतलं. आणि तुम्हाला अगर जरासं असं रिच फ्लेवर हवं आहे तर तुम्ही 1 टेबलस्पून तूप टाकू शकता. फ्लेवर याला आणि ॲज वी नो की रिचनेस अजून वाढायला काय ॲड ऑन करायला पाहिजे, सो मी काय ॲड करते. मी आता
बघा ड्रायफ्रूट्स ॲड करून घेतले. या फक्त 5 मिनटं आता आपण ड्रायफ्रूट्स घालून त्याला मस्त शिजवून घेणार. सो त्याच्यामध्ये अजून रिचनेस येणार. मी आलू पराठे करायला घेते. मी अर्ध्या तासापूर्वी हे आटा छान करून घेतलेला. आणि नेहमी जेव्हा तुम्ही आटा करताना तर ॲटलिस्ट हाफ एन आवर तरी त्याला फर्मेंट होऊन देत जा. बिकॉज तो आहे ना मग आपोआप असं फुलतो आणि त्याच्याने फार सॉफ्ट होतात पराठे किंवा पोळ्या. सो ते अर्ध्या तासापूर्वी तुम्ही घालत जा. असं लगेच केलं आणि लगेच खायला घेतलं ना तर ती मजा नाही. चे गोळे ऑलरेडी मी करून ठेवलेले आहे. मला ही हॅबिटच आहे, म्हणजे फिलिंगला बरं पडतं आणि त्रास नाही होत. सो आता मी आट्याचा हा गोळा घेतला आहे. जेवढा तुमचा गोळा आलूचा असतो तेवढा तुम्ही आट्याचा गोळा घ्या. म्हणजे फिलिंग मोस्टली बाहेर नाही आला पाहिजे. ते थोडं टफ आहे आलू पराठ्यामध्ये, बट बिकॉज आलू सॉफ्ट असतात ना, सो ते फार बाहेर यायची शंका असते. आलूचा गोळा आहे त्याच्याहून मोठा गोळा घ्या. एवढी मोठी मी बनवून घेतली आहे. आता ह्याच्यात मी फिलिंग करते. असं बघा हे गोळा किती बरं पडलं फिलिंगसाठी. हे असं करायचं मोदकासारखं. आता बघा मी पुरणपोळी पण केलेली, तर सेम टेक्निकने केलेली, तर बरं पडतं. असे फास्ट फास्ट होतात ना आलू पराठे. आणि आपण अगर फिलिंग करतच बसू ना तर नाही होत आणि फार वेळ लागतो. हे बघा हे प्रॉपर असे घातले गेले पाहिजे. प्रॉपर बघा. आणि ह्याला मस्त असं सुखाटा लावून घ्यायचा, म्हणजे कसं आलू बाहेर आले ना तर ते प्रॉपर असं दिलं जातं. मी आलू पराठा असं लाटून घेतला आहे आणि काहीही बाहेर नाही आलं आहे. एवढं थोडं दाचुके. आता मी हे तव्यावर घालते आणि दोन्ही साईडला तेल लावून घेतलं आहे. मस्त असं भाजून घ्यायला पाहिजे, अगदी क्रिस्पी व्हायला. Very crispy. हे मी आता जिंकीचं ताट लावलेलं आहे. हे मी ठेचा जे तुम्हाला दाखवलेलं ते. हे माझी टोमॅटोची चटणी, गाजरचा हलवा आणि मी आहे ना बघा हे तुम्हाला चीज दिसत असेल. मी आलू पराठ्यामध्ये थोडं चीज घातलं बिकॉज त्याला थोडं चीजी आवडतं. I like cheese. I'm a cheese fanatic. सो आणि हे जे गाजर हलवा आहे ते त्याच्यासाठी सरप्राईज आहे. सो त्याला माहिती नाही आहे, तर मी आता त्याला ताट दाखवेन, तो खूप सरप्राईज होणार. लेट्स सी त्याचं रिॲक्शन बघूया. What? Your lunch is here. Yes. खतरनाक. करो. जस्ट लाईक काका हलवाई. बापरे ते भरपूर झालं. खतरनाक. मस्त आलं, जबरदस्त. नाही सरप्राईज टेस्ट. ब्लॉगच्या नावाखाली खायला तरी चांगलं मिळेल. अच्छा म्हणजे मी तसं नाही करत. तसं तर अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. यम्मी. चटणी, तुझा आवडता ठेचा. ठेचा दाखव. Yes, chef. ठेचा केलेला मस्त आला, एकदम तिखट झणझणीत. मिरची, पुदिना, कोथिंबीर. त्यानंतर टोमॅटोची चटणी. मी रेसिपी टाकणार आहे. टोमॅटोची चटणी आणि गाजर गाजरचा हलवा. हलवा. गाजर हलवा सरप्राईज होता, पण मला वासावरून कळलं होतं की आज गाजर हलवा आहे. काय? बोललो तेव्हाच, हो, मला ऑलरेडी कळलं होतं की गाजर हलवा आहे आज जेवणामध्ये. पण अच्छा ठीक आहे, झालं कसं आहे. मस्त आला, टेस्ट एक नंबर झालेली आहे. ओके. आणि तुला माहिती असेल की मी गाजर हलवा केला, पण त्याच्यामध्ये मी एक इन्ग्रेडियंट नाही घातला असं तुला वाटतंय. खवा. हा पण वाटत नाही. एक्झॅक्टली. मी तेच तुला मला जाणायचं होतं. मस्त. असं वाटतं की खवा घातलेला ऑलरेडी है ना. मी मस्त असं दुधात आटवून घेतलं. मस्त एक नंबर. दुधात आटवून घेतलं मस्त. वाटतच नाही, खवायची गरजच नाही असं केलं तर. मस्त झालं. खरं. आणि चीजीचा टेस्ट आलाय. गोल्डन लाईक. I'm a pass on this one. सो ती गरम गरम पराठे मला देते आणि गाजर हलवा, टोमॅटोची चटणी आणि मिरचीचा ठेचा. यमी. अप्रतिम झालं सगळं. आणि गाजर हलव्याचं मला माहीतच होतं ही सरप्राईज देणार होती, पण जेव्हा मी झोपलेलो तेव्हाच मला वास आलेला. म्हणलं आज काहीतरी चांगलं मिळणार आहे. असेच व्लॉग भरपूर येत जाऊ देत आणि भरपूर मला खायला मिळतात. मजा करा. 2 hours later. हॅलो.
मस्त गेला आजचा दिवस, खूपच छान गेला, मजा आली. आज जेवण पण खूप मस्त होतं. आलू पराठे खूप आवडले जिंकेला. आणि सरप्राईज, चुकी सरप्राईज नाही होता, पण त्याला वास आली. आय नो, बिकॉज गाजर हलवा इज अ काइंड ऑफ थिंग, म्हणजे कुठलीही स्वीट असं प्रकारे की मतलब त्याचा वास आहे ना अख्खं घरभर फिरतो आणि त्याला आपण कितीही ट्राय करा सो आपण अवॉइड नाही करू शकत. सो चलो ठीक आहे, कोई नाही. सरप्राईज देने की कोशिश की, बट इट्स ओके. आणि मी ह्याच्या पहिले ना त्याचं माय हजबंड्स पॉईंट ऑफ व्ह्यू जिंकेला जे वाटतं माझ्या रेसिपीबद्दल आज, ते त्यांनी खूपच स्वीटली असं पर्सनल रेकॉर्ड केलं. मला फार आवडलं ते. मला त्यांनी नंतर सांगितलं, इट वॉज नॉट स्क्रिप्टेड, की मतलब मी त्याला नव्हतं सांगितलं असं काही करायला, त्यांनी स्वतःच केलं. इट इज व्हेरी स्वीट ऑफ हिम. सो मी ते अटॅच करणार, ते मला आयडिया नव्हती. थँक्यू. एंडिंग दिस डे, मस्त केला आजचा दिवस. विचार केला व्लॉग एंड करते मग. आणि व्लॉग एंड करताना जे की माझं रिच्युअल आहे ते मी नक्कीच करणार. ते आहे एक टिप द्यायचं. आणि माझी टिप आज फार सिम्पल आहे, पण ते अडॅप्ट करायला फार टफ होतं. ते फक्त हेच आहे की सेल्फ लव्ह इज द मोस्ट इम्पॉर्टंट लव्ह एनी वन कॅन एव्हर हॅव. तुम्ही भरपूर लोकांना प्रेम करू शकता, तुम्ही सगळ्यांना प्रेम करू शकता, पण जे सेल्फ लव्ह आहे ते अडॅप्ट करणं एवढं मुश्किल आहे आजकालच्या टाईममध्ये, की आपण दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशनसाठी असतो. आपण दुसऱ्यांच्या व्हॅलिडेशन्समुळे खूप अफेक्ट होतो. तसं पण नाही व्हायला पाहिजे. आपण आहे. सेल्फ इज सेल्फ, राईट? यू आर मेड दिस वे. सो इफ द पीपल आर नॉट एक्सेप्टिंग, सो वॉट? आपण तसेच आहे, राईट? सो दॅट इज कॉल्ड सेल्फ लव्ह. खूप इझी डेफिनेशन आहे याची, पण अडॅप्ट करणं खरंच मुश्किल. तुम्हाला सेल्फ डाऊट्स कधी नाही यायला पाहिजे, बिकॉज त्याच्याने ग्रोथ खूप स्लो डाऊन होते. सो नेहमी ट्राय करा तुम्ही सेल्फ लव्हला अजून अडॅप्ट करा. ऑल विल बी माय टिप फॉर टुडे. कसा वाटला हा तुम्हाला माझा व्लॉग, माझा टिप, हे तुम्ही मला नक्की सांगा थ्रू कमेंट. प्लीज मला कन्वे करा तुम्हाला कसे वाटतं ते. आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स, फॉर युअर सजेशन्स. आणि प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि प्लीज भरपूर प्रेम द्या. चलो, बाय बाय. एंडिंग दिस व्लॉग.